नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन भागात एक विशेष अशी मुलाखत घेणार आहोत. लवकरच महिला दिन येतोय. आज आपली 5वी मुलाखत आहे. आपल्यासोबत ज्या मॅडम आहे त्यांचं वेगळं पण आहे, काहीतरी एक त्यांनी समाजाला संदेश दिला आहे. त्यांचं सध्या आता काम चालू आहे. नक्की कोणतं कार्य करता येईल आणि त्यांचा संघर्ष नक्की कसा होता हे आपण त्यांच्या थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी जया शरद सोनपासारे. बरं. मी वराळेला राहते. बरं, वराळ्यात राहत आहे. हो. तळेगावातून साधारण किती वर्ष झालेत आपल्याला? 10 वर्ष झाले तळेगावला. बरं. आपलं सासर कोणतं आणि माहेर कोणतं आहे? माझं सासर आहे डोरवी, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. बरं. आणि माहेर वडगाव तेजन, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. बरं. तर तुमच्या माहेरची आठवण कधी काय सांगाल? कोणतं गाव म्हणले ते? वडगाव तेजन. बरं. काय सांगाल तिकडचं? आमच्या गावाकडे पाण्यासारखं लोणार सरोवर आहे, खाऱ्या पाण्याचं सरोवर. ते उल्कापातामुळे झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणचे लोक म्हणजे पूर्ण भारतभर म्हणजे विदेशातून सुद्धा लोक ते बघण्यासाठी तिथे येतात. बरं. आता तळेगावात तुम्ही त्या ठिकाणून इकडं आले, मग काय बदल जाणवतो तुम्हाला? तिकडचं गाव तुमचं आणि हे तळेगाव, काय बदल काय आहे? इकडे बदल म्हणजे इकडे निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप सुंदर वाटतं. इकडे फिरायला जायला पण खूप ठिकाणं आहेत, वेगवेगळी किल्ले आहेत आणि जवळ आहेत मेन म्हणजे. आणि आमच्या घरातून पण खूप निसर्गरम्य वातावरण, डोंगर हे दिसतं. बरं. घरी आपल्या कोण कोण असतात? आता माझे मिस्टर असतात, 2 मुलं आणि मी. बरं. आता तळेगावात तर तुम्ही आलेले साधारण 10-1 वर्ष तुम्हाला झाले तळेगावमध्ये. बरोबर. आता सध्या तुम्ही काय व्यवसाय करताय? आता मी मेहंदीचे क्लासेस घेते आणि मेहंदीच्या ऑर्डरसुद्धा घेते. आणि ज्यांना घरी येऊन माझ्याकडे येऊन शिकायला जमत नाही त्यांना घरी जाऊन त्यांचे क्लासेस घेते. शिलाई क्लासेस घेते, आरी वर्कचे क्लासेस घेते आणि ब्लाऊजसुद्धा शिवते. बरं. सुरुवात कशी झाली? तुम्ही पहिला व्यवसाय केला की नोकरी केली? काय सांगाल आपण? मी पहिले काही वर्ष गॅस एजन्सीला जॉब केला, त्यानंतर शिलाईचं काम केलं बरेच वर्ष. आणि आता शिलाईचं काम करून, आरी वर्कचे क्लासेस घेऊन, मेहंदीचे क्लासेस घेऊन परत मी केकची ऑर्डर घेते, केकचे क्लासेससुद्धा घेते आणि आईस्क्रीमचे पण क्लासेस घेते. बरं. आता तळेगावातलं काय तुम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी बदल घडायला हवा? म्हणजे अनेक तळेगावकर सांगतात की आम्हाला ही समस्या ती समस्या. तुमच्या शब्दात काय समस्या आहे नक्की तळेगावची? तळेगावमध्ये ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. ट्रॅफिक जर पोलीस ट्रॅफिकनं जर लक्ष दिलं तर ह्या समस्या उद्भवणार नाहीत. चाकण रोडला 2-3 दिवसात 2-3 तरी अपघात होतात. जर यांनी लक्ष दिले तर हे अपघात टाळता येतील. कर्मचारी प्रायव्हेट गाड्यांनी जातात तर घरी येतील की नाही हे टेन्शन घरच्यांना लागून राहतं, कारण ट्रॅफिकच खूप जास्त असते. तर ते ट्रॅफिक नियंत्रण करणं जरुरी आहे इथं. बरं. सध्या आपण जो व्यवसाय करताय त्याच्यामधून साधारण तुम्ही म्हणता घरी जाऊन तुमचा मेहंदी करता, पण त्यातून आर्थिक उत्पन्न किती मिळतं? म्हणजे घरच्यांना काय वाटतं तुम्हाला? आर्थिक उत्पन्न आपल्याला परवडेल असंच मिळतं. बरं. आता तळेगावचं तुम्ही आता हे बदल सांगितलं की हा बदल व्हायला हवा, तर तुमच्या माहेरचे काय आठवणी सांगता येते नाही का? तुमचं बुलढाणा आहे बरोबर माहेर, तर शालेय जीवन तुमचं कसं गेलं? शालेय जीवन खूप सुंदर गेलं माझं. मी 9वीपर्यंत बुलढाण्याला शिकले, रुखाई कन्या शाळेमध्ये. आणि स्पोर्टमध्ये मला खूप आवड होती आणि स्पोर्टमध्ये भाग घेतला मी. आणि वेळेवर मी आजारी पडल्यामुळे स्पोर्टमध्ये भाग घेऊ शकले नाही. तर आमचे चव्हाण सर अजूनही माझ्यावर रागावलेले आहेत, तर मी सरांना माफी मागते. मग आता तुम्ही ह्या माध्यमातूनच सांगा की बाबा तुम्ही ठीक आहे त्यावेळेस समजा एक साधारण कोणतं साल असेल, काय सांगू शकता? 2000. मग आता तुम्ही ह्या माध्यमातून तळेगाव टाइम्स न्यूज मार्फतून त्यांना एक माफी मागा की बाबा सर माझा असा आजार होता त्यामुळे मी खेळू शकलो नाही. अजूनही तुम्ही बोलत नसाल तर कृपया ज्यावेळेस मी आता गावाला येईन त्यावेळेस नक्की तुम्ही बोला. तुम्ही तुमच्या शब्दात सांगा तिथं. आता सर मला त्यावेळेस काजण्या झाल्या होत्या, त्यामुळे मी स्पोर्टमध्ये खेळू शकले नाही. त्यामुळे मी तुम्हाला सॉरी म्हणते, मला माफ करा आणि असलेला राग सोडून द्या प्लीज. नक्कीच. म्हणजे आता तुम्ही हा संदेश दिला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला बघायला, परंतु शिक्षकांना सुद्धा ते कुठेतरी गहिरून येईल की बाबा आपली जी विद्यार्थ्यांनी त्यांनी आज सर्व महाराष्ट्रासमोर एक माफी मागितलेली. ठीक आहे, शालेय जीवन वेगळं असतं. पुढचं शिक्षण तुमचं कुठे झालं आणि कसं झालं? माझं पुढचं शिक्षण झालं दुसरबीडला, सिंदखेड तालुक्यामध्ये, जीवन विकास कॉलेजला 11वी 12वी. बरं. त्याच्यानंतर मग लग्नावर जाऊन तुम्ही इकडं आला? हो. बरं. आता इथं तुम्ही एक आता लवकरच महिला दिन येतोय, काय संदेश द्याल महिलांसाठी आपण? मी महिलांना सांगणार की आपण महिला आहे, आपल्याला घरातले कामं खूप असतात, परिवाराचं असतं आपल्यामध्ये, आपल्यावर लोड असतो, पण आपण स्वतःसाठी काही वेळ द्या, स्वतःसाठी जगा आणि आपल्यामधल्या कला आहे त्या बाहेर काढा आणि आपलं घर सांभाळून आपण काहीतरी करू शकतो, काहीतरी उद्योग करू शकतो, बिझनेस करू शकतो. तर आपण स्वतःसाठी का होणं जगण्यासाठी तो उद्योग करा आणि कला बाहेर काढून थोडा घराबाहेर निघा.
बरं, आता तुम्ही मागाशी मेहंदीचा उल्लेख करा. मेहंदीचा जो तुम्ही आता बाहेर जाऊन तुम्ही क्लास घेताय किंवा त्यांना लोकांना प्रशिक्षण, परंतु तुमचं शिक्षण नक्की कुठे झालं मेहंदीचं? माझं शिक्षण स्वप्नाली लांडगे मॅडमकडे झालं आहे. बरं आणि त्यांनी प्रॉपर पूर्ण मला 5-6 महिने ते शिक्षण दिलं. बरं, आता किती लोकांना तुम्ही शिक्षण दिले आत्तापर्यंत? माझ्या आता 3 बॅचेस झालेल्या आहेत. बरं, मग एका बॅचमध्ये किती साधारण महिला असतात? 4-4 महिला. आणि त्यांना रोजगार मिळतोय का? हो, मी ऑर्डर असली की त्यांना सोबत घेऊन जाते, कारण त्यांनी जी मला फी दिली आहे तर त्यांचा पण काही फायदा झाला पाहिजे, त्यांचे पैसे वसूल झाले पाहिजे. बरं, आणखी काय काय तुम्ही बाकी टेलरिंगचं सुद्धा काम करता? हो, टेलरिंगचं करते. बरं, थोडक्यात असं म्हणणं आहे मॅडमचं की या ठिकाणी एक मेहंदीचा छोटासा कोर्स त्यांनी केला, त्याच्यानंतर त्यांनी स्वतः तो कोर्स करून त्याच्यानंतर पुढं अनेक महिलांना यातून रोजगारसुद्धा उत्पन्न करून दिलेलं आहे. म्हणजे महिलांचा एक संदेश त्यांनी असा दिला आहे की महिलांनी घरी न बसता कोणता एखादा छोटा कोर्स करावा, जेणेकरून तो तुम्हाला तुमच्या घरात हातभार लावण, पण तुमची जी विद्या आहे ती अनेक लोकांपर्यंत जाईल. आपण खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आपलं सुद्धा धन्यवाद. थँक्यू.